शहरातील त्या टोलेजंग अपार्टमेंटच्या 15व्या मजल्यावरचं ते आलिशान घर बाहेरून दिसायला जेवढं शांत होतं, आतून तेवढंच अस्वस्थतेने भरलेलं होतं. संध्याकाळची वेळ होती. खिडकीतून येणारा वारा पडद्यांना हलवत होता, पण घराच्या वातावरणात एक प्रकारचा जडपणा होता. दत्ताजीराव बाल्कनीत बसून बाहेरच्या मावळत्या सूर्याकडे बघत होते. हातातील जपमाळ संतपणे फिरत होती, पण त्यांचं लक्ष माळेत नव्हतं. शेजारच्या हॉलमधून मानसीचा उंच आवाज येत होता. "अमित, मी तुला 100 वेळा सांगितलंय, मला हे रोजचं नाटक नकोय. तुझे बाबा पुन्हा चिन्मयला घेऊन बागेत गेले होते. तुला माहिती आहे ना, त्या बागेत किती धूळ असते. चिन्मयला ॲलर्जी आहे, पण बाबांना काही समजतच नाही. ते जुन्या काळातच जगतात." मानसी रागाने पाय आपटत अमितशी भांडत होती. अमित सोफ्यावर डोकं धरून बसला होता. "मानसी, अगं, बाबांना वाटलं असेल की मुलांना थोडी मोकळी हवा मिळेल, यात त्यांचा काय गुन्हा?" "गुन्हा?" मानसी जोरात हसली, पण त्या हसण्यात कडवटपणा होता. "गुन्हा हा आहे की ते या घरात आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत जुनाटपणा आहे. ते साधे कपडे घालतात, सतत कसले तरी मंत्र पुटपुटतात. माझ्या मैत्रिणी घरी आल्या की मला त्यांची ओळख करून द्यायला लाज वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मुलांच्या डोक्यात काय भरतात तुला माहीत आहे का? देव असतो, खोटं बोलू नये. अरे, हे आजच्या जगात चालतंय का? कॉम्पिटिशनच्या जगात त्यांना प्रॅक्टिकल व्हायला हवं की भजन गात बसायला?" बाल्कनीत बसलेल्या दत्ताजीरावांच्या कानावर हे शब्द पडत होते. त्यांच्या डोळ्यातून एक टिपूस ओघळला. ज्या मुलाला त्यांनी स्वतःच्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ज्याला शिकवून मोठं अधिकारी केलं, आज त्याच घरात त्यांना अडगळ समजलं जात होतं. दत्ताजीराव हळूच उठले आणि हॉलमध्ये आले. त्यांना पाहताच मानसी गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावरचा तिरस्कार लपला नाही. "अमित बाळा," दत्ताजीराव थरथरत्या आवाजात म्हणाले. "बोला बाबा," अमितने नजर चोरत उत्तर दिलं. "मानसी म्हणतीये ते कदाचित बरोबर असेल. माझं वागणं तुम्हाला पटत नसेल. जर माझ्यामुळे या घरात वाद होत असतील तर मी 2 दिवस तीर्थयात्रेला जाऊन येऊ का? मन शांत होईल तुमचंही आणि माझंही." मानसीने मध्येच तोडलं. "2 दिवसांनी काय होणार आहे? बाबा स्पष्ट सांगते, तुमच्या आणि आमच्या जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. मला मुलांचं भविष्य घडवायचं आहे आणि तुमच्या संस्कारामुळे ते मागे पडतील असं मला वाटतंय. अमित, जर तुला तुझं कुटुंब सुखात हवं असेल तर बाबांची राहण्याची दुसरीकडे सोय कर." अमित दचकला. "मानसी, काय बोलतेस तू? बाबा कुठे जाणार?" "कुठेही नाही." "कुठे म्हणजे?" "तुझ्या ऑफिसच्या जवळ जे जुनं घर रिकामं आहे तिथे, किंवा एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात. पैसे आपण भरू ना, पण त्यांना इथून न्या." मानसीने शेवटचा निकाल दिला आणि ती बेडरूममध्ये निघून गेली. अमित हतबल होऊन वडिलांकडे बघत राहिला. दत्ताजीरावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. "रडू नकोस रे अमित. आई गेल्यानंतर तुला मी एकट्याने वाढवले. तुला सुखात राहणं पाहणं हेच माझं ध्येय होतं. जर माझ्या वागण्याने तुझं घर वाचत असेल तर मी नक्कीच जाईन. शेवटी मुलाचं सुख तेच बापाचं सुख." त्या रात्री घरात कोणी जेवलं नाही. दत्ताजीराव आपल्या खोलीत गेले आणि आपली जुनी फाटलेली बॅग काढली. त्यांनी त्यात फार काही घेतलं नाही. काही धोतर, उपरण, देवाचा फोटो आणि एक जुनी डायरी. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता जेव्हा सगळं शहर झोपलेलं होतं, दत्ताजीराव तयार झाले. अमित उठला होता. त्याचे डोळे रडून लाल झाले होते. त्याला वडिलांना घराबाहेर काढायचं नव्हतं, पण मानसीने घटस्फोटाची धमकी दिली होती. "बाबा, मला माफ करा." अमित त्यांच्या पाया पडला. दत्ताजीरावांनी त्याला उठवलं आणि गळ्याशी लावलं. "अमित, एक लक्षात ठेव, झाडाची पानं गळली तरी झाड मरत नाही, पण मूळ कुजलं की झाडं कोसळतंच. संसाराचा पाया सांभाळ. मी खुश आहे
दत्ताजीराव घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडले. लिफ्ट येईपर्यंत त्यांनी एकदा मागे वळून घराकडे पाहिले. ज्या घराच्या भिंती त्यांनी स्वतःच्या रक्तापाण्याने उभ्या केल्या होत्या, आज त्याच भिंती त्यांना परक करत होत्या. खाली टॅक्सी उभी होती. टॅक्सी चालू झाली तसं दत्ताजीरावांनी खिशातून एक छोटा रुमाल काढला आणि डोळे पुसले. मानसी बाल्कनीतून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विजयी भाव होते, जणू तिने आयुष्यातील एखादी मोठी अडचण दूर केली होती. पण तिला हे माहीत नव्हतं की ज्या अडचणीला तिने बाहेर काढलं ती अडचण नसून या घराचा आधारस्तंभ होता, आणि हा आधार गेल्यावर घराची पडझड कशी होते याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. टॅक्सी दूर निघून गेली आणि एका महान त्यागाचा प्रवासाला सुरुवात झाली. दत्ताजीराव घर सोडून गेलेल्या आता 15 दिवस झाले होते. घरामध्ये मानसीला हवं होतं तसं स्वातंत्र्य मिळालं होतं. घरात आता सकाळी पहाटे भूपाळी ऐकू येत नव्हती. अगरबत्तीचा सुगंध दरवळत नव्हता की दत्ताजीरावांच्या खडावांचा आवाज येत होता. मानसी खुश होती. तिने दत्ताजीरावांच्या खोलीचा कायापालट केला होता. तिथले जुने फर्निचर काढून तिने मुलांसाठी एक नवीन आधुनिक गेमिंग झोन बनवला होता. अमित, बघितलंस का आता घर कसं मोकळं आणि मॉडर्न वाटतंय. उगीच त्या जुन्या वस्तू आणि बाबांचा तो वावर, घर अगदी गुदमरल्यासारखं वाटायचं. मानसी कॉफीचा मग हातात घेत म्हणाली. अमित मात्र गप्प होता. तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता, पण त्याचं लक्ष कामात नव्हतं. तो फक्त म्हणाला. गेल्या 15 दिवसात अमितच्या वागण्यात एक प्रकारचा चिडचिडेपणा आला होता. वडिलांना ज्या भाड्याच्या खोलीत त्याने सोडले होते तिथली अवस्था त्याला स्वस्थ बसू देत नव्हती, पण मानसीच्या रोषाला घाबरून तो गप्प होता. त्याच दिवशी दुपारी एक घटना घडली. छोटा चिन्मय शाळेतून आला आणि सरळ आजोबांच्या खोलीकडे धावला. त्याला सवय होती शाळा सुटली की आजोबा त्याला चॉकलेट द्यायचे आणि त्याच्या शाळेतल्या गमती जमती ऐकायचे. पण आज तिथे आजोबा नव्हते. तिथे मोठमोठे संगणक आणि खेळाचे सामान होते. मम्मी, आजोबा कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचंय, चिन्मय रडवेल्या स्वरात म्हणाला. मानसीने त्याला जवळ घेतलं. चिन्मय, आजोबा फिरायला गेलेत, खूप लांब. आता आपण इथे नवीन गेम खेळूया, बघ तुला आवडेल. पण चिन्मयने तो गेम फेकून दिला. मला गेम नकोय, मला आजोबांची गोष्ट ऐकायची आहे. मुलाचं रडणं थांबत नव्हतं. मानसीला पहिल्यांदा जाणवलं की तिने मुलांच्या आयुष्यातून फक्त एक माणूस नाही तर त्यांचा आनंद हिरावून घेतला आहे. संध्याकाळी अमित घरी आला तेव्हा तो खूप काळजीत दिसत होता. मानसीने विचारलं, काय झालं अमित? आज चेहरा असा का पडलाय तुझा? अमितने बॅग सोप्यावर फेकली आणि डोक्याला हात लावला. मानसी, ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम झालाय. ज्या प्रोजेक्टवर मी गेल्या 6 महिन्यापासून काम करत होतो तो क्लायंट अचानक मागे हटलाय. उलट त्यांनी आपल्या कंपनीवर दंडाचा दावा ठोकलाय. जर पुढच्या आठवड्यात मी 50 लाख रुपये उभे केले नाहीत तर माझं ऑफिस सील होईल. मानसीचे डोळे विस्फारले. 50 लाख? अमित, एवढे पैसे कुठून येणार? आपली सगळी गुंतवणूक तर या नवीन घरात आणि फर्निचरमध्ये गेली आहे. घरात एक भयान शांतता पसरली. ज्या सुखासाठी मानसीने सासऱ्याला घराबाहेर काढलं होतं ते सुख आता वाळूच्या किल्ल्यासारखं कोसळताना दिसत होतं. दुसरीकडे शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या जुन्या चाळीत दत्ताजीराव एका लहानशा खोलीत बसले होते. खोलीत फक्त एक दिवा जळत होता. समोर त्यांच्या पत्नीचा फोटो होता. दत्ताजीरावांनी आज दिवसभरात फक्त एक पोळी आणि भाजी खाल्ली होती. त्यांच्याकडे पैसे होते पण त्यांना ते खर्च करायचे नव्हते. ते दररोज एका डायरीत काहीतरी हिशोब लिहित असत. त्यांच्या खोलीच्या बाहेर काही लोक उभे होते. ते तिथले स्थानिक रहिवासी होते. गुरुजी, आज जेवण कसं काय केलं नाही तुम्ही? एका शेजाऱ्याने विचारलं. दत्ताजीराव हसले. अरे काही नाही, वय झाले ना, भूक कमी लागते आणि मुलाला पैशाची गरज पडेल कधीही. थोडी पुंजी जमा करतोय. त्यांना माहिती होतं की अमितच्या व्यवसायात अडचणी येणार आहेत, कारण अमितने ज्या कंपनीशी करार केला होता त्या कंपनीच्या मालकाचा स्वभाव दत्ताजीरावांना जुन्या अनुभवावरून माहीत होता. 2 दिवस झाले अमितने खूप प्रयत्न केले पण त्याला कुठेही कर्ज मिळेना. बँकांचे
हेलपाटे घालून तो थकला होता. मानसीने तिचे दागिने विकायचा विचार केला, पण ते पुरेसे नव्हते. एके दिवशी सकाळी अमितच्या दारात एक कुरिअर आलं. त्यात एक पाकिट होतं. अमितने ते उघडले आणि त्याचे हात थरथरू लागले. त्या पाकिटात 50 लाख रुपयांचा डिमांड ड्रॉप डीडी होता. त्यावर कुणाचेही नाव नव्हते, फक्त एका ट्रस्टचे नाव होते, सावली चॅरिटेबल ट्रस्ट. सोबत एक छोटी चिठ्ठी होती. हे कर्ज समजा किंवा मदत, पण तुमचे घर आणि ऑफिस वाचवा. वेळेवर परत करण्याची घाई नाही. अमित आणि मानसीला काहीच कळेना. हा ट्रस्ट कोणता आणि त्यांना आपल्या अडचणीबद्दल कसं कळलं? मानसीला आश्चर्याने विचारले. अमितने विचार केला, कदाचित माझ्या वडिलांच्या ओळखीचे कुणीतरी असतील, पण बाबांकडे तर एवढे पैसे कधीच नव्हते. मानसीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिला कुठेतरी वाटलं की आपण ज्यांना भिकारी समजून बाहेर काढलं त्यांच्याशी या पैशाचा काहीतरी संबंध तर नसेल ना. पण तिने तो विचार झटकून टाकला. सोड ना अमित, कुणीतरी देवमाणूस धावून आलाय आपल्यासाठी. आता सगळं ठीक होईल. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. त्याच रात्री दत्ताजीरावांना जोराचा खोकला सुरू झाला. चाळीतल्या लोकांनी त्यांना दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणाले त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना खूप जुना दमा आहे आणि त्यांनी वेळेवर औषध घेतलेली नाहीत. त्यांच्या घरच्यांना फोन करा. जेव्हा नर्सने दत्ताजीरावांच्या फोनवरून अमितला फोन लावला तेव्हा मानसीने फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? मॅडम, दत्ताजीराव साहेबांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तुम्ही लवकर या. मानसी क्षणभर स्तब्ध झाली. तिने अमितला सांगितलं नाही. तिला वाटलं जर अमित तिथे गेला तर तो पुन्हा वडिलांना घरी घेऊन येईल. तिने फोन कापला आणि मेसेज डिलीट केला. तिने स्वतःशीच पुटपुटले, आता कुठे आमचं आयुष्य रुळावर येते. पुन्हा ते म्हातारं संकट घरात नको. तिला कल्पना नव्हती की ज्या संकटाचा ती तिरस्कार करत होती त्याच माणसाने स्वतःचे औषधाचे पैसे वाचवून आणि आपली हक्काची पेन्शन साठवून अमितला तो 50 लाखांचा ड्राफ्ट पाठवला होता. दत्ताजीराव हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते. डोळे दरवाजाकडे लागलेले होते. अमित येईल, माझा नातू येईल, ते पुटपुटत होते. पण तिथे कुणीच आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मानसीला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तो दत्ताजीरावांच्या वकिलांचा होता. त्यात लिहिलं होतं, मानसी सोनावणे, तुमच्या सासऱ्यांनी त्यांच्या मालकीची 10 एकर जमीन आणि शहरातील 2 दुकान आज तुमच्या मुलांच्या म्हणजे चिन्मय आणि सईच्या नावावर केली आहेत. ही जमीन त्यांनी तुमच्या लग्नाआधीच घेऊन ठेवली होती, जेणेकरून त्यांच्या पश्चात नातवंडांना कुणासमोर हात पसरायला लागू नयेत. या कागदपत्रावर सही करण्यासाठी त्यांना आज तुमची भेट हवी होती. हे वाचताच मानसीच्या हातातला फोन खाली पडला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटलं होतं की तिचे सासरे फक्त एक गरीब शिक्षक आहेत, पण ते तर करोडपती निघाले. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे एवढी संपत्ती असूनही ते एका साध्या चाळीत का राहत होते आणि त्यांनी हे सगळं गुपित का ठेवलं होतं. मानसीला आपल्या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होऊ लागला. पण आता खूप उशीर झाला होता. का? वकिलांचा तो मेसेज वाचल्यानंतर मानसीच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या माणसाला ती ओझं समजून घराबाहेर काढत होती त्यांनी तिच्याच मुलांच्या भविष्यासाठी करोडोंची संपत्ती बाजूला काढून ठेवली होती. पश्चातापाची एक तीव्र लाट तिच्या मनात उसळली. तिने घाईघाईने अमितला फोन लावला, पण अमित मीटिंगमध्ये असल्यामुळे फोन उचलत नव्हता. शेवटी तिने स्वतःच टॅक्सी पकडली आणि मेसेजमध्ये दिलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर धाव घेतली. हॉस्पिटलच्या पांढऱ्या शुभ्र भिंती आणि औषधांचा तो उग्रवास मानसीला अधिकच अस्वस्थ करत होता. ती धावतच ICUच्या बाहेर पोहोचली. तिथे एक वयोवृद्ध गृहस्थ बसले होते. हे तेच वकील होते ज्यांनी तिला मेसेज केला होता. वकील साहेब, माझे सासरे बाबा कसे आहेत? मानसीने धापा टाकत विचारलं. वकिलांनी चष्मा नीट केला आणि अतिशय थंड नजरेने मानसीकडे पाहिलं. आत्ता विचारून काय फायदा मानसीबाई? डॉक्टर म्हणतायत त्यांची जगण्याची इच्छा संपली आहे. रात्रीपासून ते फक्त अमित आणि नातवाचं नाव घेत होते. पण तुम्ही तर फोनही उचलला नाही. मानसीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मला माफ करा.
मला खरंच काही माहीत नव्हतं. पण बाबांकडे एवढी संपत्ती कुठून आली? त्यांनी कधीच आम्हाला याबद्दल सांगितलं नाही. आम्ही त्यांना कायम एका सामान्य निवृत्त शिक्षकाच्या रूपातच पाहिलं. वकील साहेबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि खुर्चीवर बसले. दत्ताजीराव फक्त शिक्षक नव्हते मानसी, ते एक व्हिजनरी होते. 30 वर्षापूर्वी त्यांनी शहराच्या बाहेरची जी स्वस्त जमीन विकत घेतली होती, आज तिथे मोठमोठे IT पार्क्स झाले आहेत. पण त्यांनी कधीच त्या पैशाचा माज केला नाही. उलट त्यांनी सावली ट्रस्ट स्थापन केला. आज शहरातील शेकडो अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते गुपचूप उचलतात. अमितला जो 50 लाखांचा ड्राफ्ट मिळाला तो त्यांच्या याच ट्रस्टचा होता. त्यांनी स्वतःच्या आजारपणासाठी ठेवलेले पैसे अमितचं ऑफिस वाचवण्यासाठी देऊन टाकले. मानसीला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिला आठवलं, बाबा नेहमी साधे सुती कपडे का वापरायचे, ते बाहेरचे खाणं का टाळायचे. तिला वाटायचे ते कंजूस आहेत, पण ते स्वतःचे पैसे वाचवून कुणाचं तरी आयुष्य घडवत होते. इतक्यात अमित तिथे धावत आला. त्यालाही ऑफिसमध्ये वकिलांचा फोन गेला होता. अमितचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने मानसीला पाहताच विचारलं, मानसी, बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हे तुला माहीत होतं? नर्सने तुला रात्री फोन केला होता ना? मानसी गप्प राहिली. तिची शांतताच अमितला सगळं काही सांगून गेली. तुला इतका द्वेष कसा वाटू शकतो ग? माझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काय काय नाही केलं. जेव्हा तुझं पहिलं बाळंतपण होतं तेव्हा मी परदेशी होतो. तेव्हा हेच बाबा रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत जागून तुझी सेवा करत होते. तुला हवं नको ते पाहत होते आणि तू त्यांना एका लहानशा खोलीत मरायला सोडून दिलंस. अमितचा आवाज थरथरत होता. अमित, मला माफ कर, मी चुकले, मानसी रडतच म्हणाली. माफी देणारा मी कोण? आत जो माणूस मृत्यूशी झुंज देतोय त्यांना विचार, अमितने रागाने म्हटलं आणि तो डॉक्टरांकडे धावला. डॉक्टरांनी अमितला आत जाण्याची परवानगी दिली. दत्ताजीराव व्हेंटिलेटरवर होते. पांढरं शरीर, तोंडावर ऑक्सिजनचा मास्क आणि हाताला लावलेल्या नळ्या. अमितने त्यांचा हात हातात घेतला. तो हात जो कधी काळी अमितला बोट धरून चालायला शिकवायचा, आज अगदी थंड पडला होता. बाबा, उठून बसा ना. बघा, तुमचा अमित आलाय. मला माफ करा बाबा, मी बायकोच्या ऐकण्यात आलो आणि तुमचा अपमान केला. चला आपण घरी जाऊया. तुमची खोली पुन्हा तशीच सजवली आहे मी. चिन्मय तुमची वाट पाहतोय. अमित लहान मुलासारखा रडू लागला. दत्ताजीरावांनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षीण हास्य उमटलं. त्यांनी अमितच्या हातावर थोडी दाब दिली, जणू ते सांगत होते की मी तुला माफ केले. पण त्यांची नजर दरवाजाकडे होती. त्यांनी मानसीला पाहायचं होतं. अमितने मानसीला आत बोलावलं. मानसी थरथरत्या पावलांनी बेडजवळ आली. तिने बाबांचे पाय धरले आणि ती ढसाढसा रडू लागली. बाबा, मी खूप मोठी पापी आहे. मला संपत्तीचा आणि आधुनिकतेचा एवढा माज आला होता की मला समोरचा देव दिसलाच नाही. कृपया मला एकदा माफ करा आणि घरी चला. दत्ताजीरावांनी हाताने खुणावले. तिला जवळ बोलावले. त्यांनी त्यांचा थरथरता हात मानसीच्या डोक्यावर ठेवला. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि मॉनिटरवरची धडधड वेगवान झाली. डॉक्टर, डॉक्टर, अमित ओरडला. डॉक्टरांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. बाहेरची प्रत्येक मिनिट अमित आणि मानसीसाठी युगासारखी वाटत होती. मानसी तिथेच हॉस्पिटलच्या जमिनीवर बसून देवाचा धावा करत होती. देवा, माझ्या बाबांना वाचव. मला त्यांची सेवा करण्याची एक संधी दे. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. मिस्टर अमित, एक चमत्कार झालाय. दत्ताजीरावांची प्रकृती स्थिर होत आहे. कदाचित तुमच्या दोघांच्या येण्याने त्यांच्या जगण्याची उमेद जागी झाली असावी. पण त्यांना आता खूप भावनिक आणि शारीरिक आरामाची गरज आहे. मानसीने सुटकेचा निश्वास सोडला. तिने मनोमन ठरवलं की इथून पुढे ती दत्ताजीरावांना सासरे नाही तर स्वतःच्या वडिलांपेक्षा जास्त मान देईल. पण अजून एक गोष्ट बाकी होती. वकिलांनी मानसीला बाजूला नेलं आणि एक लिफाफा दिला. हे घ्या, हे दत्ताजीरावांनी तुमच्यासाठी लिहिलेलं पत्र आहे. त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल तेव्हाच हे पत्र तुम्हाला द्यायचं. मानसीने जड अंतकरणाने तो लिफाफा उघडला. त्यात काय लिहिलं होतं हे वाचून मानसीच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा
सरकणार होती, कारण त्यात फक्त संपत्तीचा उल्लेख नव्हता, तर मानसीच्या भूतकाळातील एका अशा सत्याचा उल्लेख होता जो फक्त दत्ताजीरावांनाच माहीत होता. दत्ताजीरावांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे ऐकून अमित आणि मानसीच्या जीवात जीव आला. पण वकिलांनी मानसीच्या हातात दिलेला तो लिफाफा एका नव्या रहस्याकडे इशारा करत होता. मानसीने हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यात जाऊन तो लिफाफा उघडला. तिचे हात थरथरत होते. पत्राच्या कागदाला दत्ताजीरावांच्या नेहमीच्याच अत्तरांचा एक ओळखीचा सुगंध येत होता. मानसीने वाचायला सुरुवात केली. लाडकी सून मानसी, हे पत्र तुला मिळत आहे याचा अर्थ असा की तू मला शोधत हॉस्पिटलपर्यंत पोहोचली आहेस. मला तुझ्यावर कधीच राग नव्हता ग. राग तर परिस्थितीवर होता. मानसी, तुला वाटायचं की मी तुझ्या मुलांसाठी घातक आहे, पण तुला हे माहीत आहे का की तुझ्या माहेरची परिस्थिती जेव्हा खालावली होती तेव्हा तुझ्या वडिलांनी माझ्याकडे मदत मागितली होती. मानसी वाचता वाचता थबकली. तिचे वडील तर मोठे व्यापारी होते, मग त्यांनी बाबांकडे मदत का मागितली असेल? पत्रात पुढे लिहिले होते, तुझ्या लग्नाच्या वेळी तुझ्या वडिलांच्या व्यवसायात मोठी फसवणूक झाली होती. तू सासरी सुखात राहावीस म्हणून त्यांनी हे तुला कधीच कळू दिले नाही. तुझ्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि त्यानंतर तुझ्या भावाच्या शिक्षणासाठी लागलेले 50 लाख रुपये मी माझ्या गुप्त फंडातून दिले होते. तुझ्या वडिलांनी शपथ घातली होती की हे तुला कधीच सांगू नका, कारण तुला आपल्या माहेरचा कमीपणा वाटला असता. मानसी, मी तुझा सासरा म्हणून नाही, तर तुझा दुसरा बाप म्हणून तुझ्या पाठीशी उभा होतो. तू मला घराबाहेर काढलंस तेव्हा वाईट वाटलं, पण मी शांत होतो, कारण मला माहीत होतं की माझं रक्त, अमित आणि माझे संस्कार तुला कधी ना कधी नक्कीच माझी किंमत पटवून देतील. मानसीला स्वतःचीच आता घृणा वाटू लागली. ज्या माणसाने तिचे माहेर वाचवले, तिच्या वडिलांची इज्जत वाचवली, त्याच माणसाला तिने जुनाट आणि अडगळ म्हणून हिणवले होते. तिने पत्र छातीशी धरले आणि ती ढसाढसा रडू लागली. तिने पाहिले की अमित दुरून तिच्याकडे पाहत होता. तिने धावत जाऊन अमितला ते पत्र दाखवले. अमितने पत्र वाचले आणि त्याचेही डोळे भरून आले. मानसी, बाबांनी आपल्यासाठी एवढं काही केलं आणि आपण फक्त स्वतःचा विचार केला. त्यांनी स्वतःची पेन्शन, स्वतःची जमीन, सगळं आपल्यासाठी आणि समाजासाठी वाहिली. आज काही दिवसांनी दत्ताजीरावांना डिस्चार्ज मिळाला. अमित आणि मानसी त्यांना न्यायला हॉस्पिटलमध्ये आले. यावेळी मानसीने स्वतः पुढाकार घेऊन बाबांच्या पायावर डोके टेकवले आणि त्यांचे स्वागत केले. घरी आल्यावर चित्र पूर्णपणे पालटले होते. मानसीने ज्या खोलीला गेमिंग झोन बनवले होते तिथे पुन्हा एकदा देवारा मांडला होता. आजोबांच्या आवडत्या आराम खुर्चीवर नवी गादी घातली होती. चिन्मय आणि सई आजोबांना पाहताच त्यांना बिलगले. आजोबा, आता कुठेही जाऊ नका हं, चिन्मय रडतच म्हणाला. दत्ताजीराव हसले आणि त्यांनी मानसीकडे पाहिलं. मानसीने आज स्वतःच्या हाताने बाबांच्या आवडीचा सांजोरीचा स्वयंपाक केला होता. जेवताना ती स्वतः बाबांच्या ताटात वाढायला उभी होती. दत्ताजीराव म्हणाले, मानसी, तू इतकी कशाला तजदी घेतेस? मी आहे आता ठीक. मानसी म्हणाली, नाही बाबा, आजवर मी फक्त सून म्हणून मिरवलं. आता मला तुमची मुलगी व्हायचंय. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड मी 7 जन्मातही करू शकणार नाही. पण इथून पुढे या घराचा प्रत्येक निर्णय तुमच्या परवानगीनेच होईल. दिवस जात होते. घराचे वातावरण आनंदी झाले होते. पण एक दिवस अचानक घराच्या दारावर बेल वाजली. अमितने दरवाजा उघडला तर समोर पोलीस आणि काही सरकारी अधिकारी उभे होते. आम्हाला दत्ताजीराव सोनावणे यांना भेटायचे आहे, अधिकारी गंभीर आवाजात म्हणाले. अमित घाबरला. काय झालं साहेब? काही अडचण आहे का? मानसी आणि दत्ताजीरावही हॉलमध्ये आले. त्या अधिकाऱ्याने दत्ताजीरावांना पाहताच सन्मानाने नमस्कार केला. दत्ताजीराव, सरकारकडून तुमच्या सावली ट्रस्टच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. तुम्ही ज्या प्रकारे बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तुमचे सर्वस्व दान केले आहे, त्यासाठी तुम्हाला राज्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या राजभवनावर तुमचा सत्कार आहे. अमित आणि मानसी थक्क झाले. ज्या माणसाला त्यांनी घराबाहेर काढले त्या माणसाचा आज
राज्य सन्मान करणार होतं. मानसीच्या डोळ्यात अभिमानाचे पाणी आले, पण दत्ताजीराव शांत होते. त्यांनी नम्रपणे उत्तर दिले, साहेब, पुरस्कारापेक्षा मला माझ्या मुलांच्या डोळ्यातील समाधान जास्त मोलाचे आहे. मी नक्की येईन. त्या रात्री मानसीला झोप येत नव्हती. तिला जाणवलं की आपण किती नशीबवान आहोत की आपल्या घरात असा एक महान माणूस राहतोय. पण तिच्या मनात एक भीती अजूनही होती. अमितच्या व्यवसायातील त्या 50 लाखांच्या मदतीचे काय? जरी ते बाबांनी दिले होते तरी ते ट्रस्टचे पैसे होते. ते परत कसे करायचे? राजभवनातील सत्कार समारंभ हा सोनवणे कुटुंबासाठी केवळ एक मोठा सोहळा नव्हता, तर तो त्यांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा सर्वोच्च बिंदू होता. मानसीने स्वतःच्या हाताने बाबांसाठी एक नवीन पांढरे शुभ्र सिल्कचे धोतर आणि उपरण तयार ठेवले होते. आज तिला बाबांच्या साधेपणाचा अभिमान वाटत होता. सकाळचे 10 वाजले होते. राजभवनाचा भव्य दरबार हॉल माणसांनी खचाखच भरला होता. मुख्यमंत्री आणि राज्यपाल मंचावर विराजमान होते. जेव्हा दत्ताजीरावांचे नाव पुकारण्यात आले तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदमून गेला. अमित आणि मानसी प्रेक्षकांमध्ये बसून डोळे भरून तो सोहळा पाहत होते. राज्यपालांनी दत्ताजीरावांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवले. भाषणासाठी जेव्हा दत्ताजीराव माईक समोर उभे राहिले तेव्हा पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. दत्ताजीराव शांत स्वरात म्हणाले, हा सत्कार माझा नाही तर या मातीचा आहे, जिने मला संस्कार दिले. मला वाटलं होतं की मी एकटा समाजकार्य करतोय, पण जेव्हा माझ्या संकट काळात माझ्या कुटुंबाने मला पुन्हा सामावून घेतलं तेव्हा मला उमजलं की सर्वात मोठं मंदिर हे आपलं घर असतं. माझी सून मानसी आणि मुलगा अमित यांनी मला जो सन्मान दिलाय तो या पुरस्कारापेक्षाही मोठा आहे. मानसीने खाली मान घातली. तिला स्वतःच्या जुन्या वागण्याची प्रचंड टोचणी लागली. ज्या बाबांचा मी अपमान केला ते जगासमोर माझं कौतुक करत आहेत, हा विचार तिला व्याकुळ करत होता. समारंभ संपवून घरी आल्यावर वातावरणात एक वेगळंच उत्साह होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. अमितच्या मोबाईलवर त्याच्या सेक्रेटरीचा सतत फोन येत होता. अमित बाजूला जाऊन बोलला आणि त्याचा चेहरा फिका पडला. काय झालं अमित? मानसीने काळजीने विचारले. मानसी, ज्या 50 लाखांच्या मदतीमुळे आपलं ऑफिस वाचलं होतं त्याबद्दल इन्कम टॅक्स विभागाला संशय आला आहे. सावली ट्रस्ट हा एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्यातून वैयक्तिक व्यवसायासाठी पैसे घेणे बेकायदेशीर मानलं जाऊ शकतं. उद्या चौकशीसाठी अधिकारी घरी येणार आहेत, अमित चिंतेनेच म्हणाला. मानसी घाबरली. पण ते पैसे तर बाबांनीच दिले होते ना, मग त्यात बेकायदेशीर काय? दत्ताजीराव तिथे आले. त्यांनी सगळं ऐकलं होतं. अमित, घाबरू नकोस. मी ट्रस्टी असलो तरी तो पैसा समाजाचा आहे. मी नियमाबाहेर जाऊन तुला मदत केली असेल तर त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण काळजी करू नको, मी एक मार्ग काढला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी इन्कम टॅक्स अधिकारी घरी आले. त्यांचे नेतृत्व एक कडक शिस्तीचे अधिकारी मिस्टर देसाई करत होते. त्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली. दत्ताजीराव, तुम्ही ट्रस्टचे पैसा तुमच्या मुलाच्या बुडणाऱ्या व्यवसायासाठी वापरला आहे. हा फंड मिसयूजचा स्पष्ट गुन्हा आहे. तुम्हाला अटकही होऊ शकते, देसाई गंभीरपणे म्हणाले. मानसी पुढे आली. साहेब, यात बाबांची काहीही चुकी नाही. त्यांना आमच्या परिस्थितीची दया आली म्हणून त्यांनी मदत केली. हवं तर आमचं घर जप्त करा, पण बाबांना काहीही करू नका. दत्ताजीरावांनी मानसीला शांत केलं आणि देसाईंना एक जुनी फाईल दिली. देसाई साहेब, हे पहा, अमितला दिलेले 50 लाख रुपये हे ट्रस्टचे नव्हते, तर माझी ग्रॅज्युएटी आणि मी गेल्या 30 वर्षात वाचवलेली माझी वैयक्तिक पुंजी होती, जी मी ट्रस्टमध्ये जमा न करता एका वेगळ्या खात्यात ठेवली होती. मी फक्त ट्रस्टचं नाव वापरलं जेणेकरून अमितला वाटू नये की हे पैसे त्याच्या म्हाताऱ्या बापाने दिले आहेत, त्याला उपकार वाटू नयेत म्हणून मी हे नाटक केलं होतं. अधिकारी देसाईंनी कागदपत्रे तपासली. त्यांचे डोळे विस्पारले. दत्ताजीराव, तुम्ही तुमच्या आयुष्याची सगळी कमाई मुलासाठी पणाला लावली आणि वरून नाव ट्रस्टचं दिलं. असं कोण करतं या काळात? देसाईंनी आपली फाईल बंद केली. मिस्टर अमित, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमच्या वडिलांनी केवळ कायद्याचं पालन केलं नाही, तर त्यांनी बापाचं कर्तव्यही सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले. केस
बंद झाली आहे. अधिकारी गेल्यावर अमित ढसाढसा रडू लागला. त्याने बाबांचे पाय धरले. बाबा, तुम्ही आम्हाला काय सांगितलं नाही? आम्ही तुम्हाला घराबाहेर काढलं आणि तुम्ही आमचं घर वाचवण्यासाठी तुमची आयुष्यभराची कमाई देऊन टाकली. आम्ही इतके कृतज्ञ कसे असू शकतो? दत्ताजीरावांनी अमितला उठवलं आणि जवळ घेतलं. अमित, बाप हा नारळासारखा असतो रे. बाहेरून कठीण वाटला तरी आतून त्यात फक्त गोड पाणीच असतं. मला पैशांचा मोह कधीच नव्हता. मला फक्त माझं घर एकत्र पाहायचं होतं. मानसीने त्या दिवशी एक मोठा निर्णय घेतला. तिने तिच्या नावावर असलेले दागिने आणि माहेरून आलेली मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला. तिने बाबांना विचारलं, बाबा, मला तुमची ही 50 लाखांची पुंजी पुन्हा उभी करायची आहे. मला तुमच्या सावली ट्रस्टमध्ये काम करायचं आहे. इथून पुढे मी तुमची सून नाही तर तुमच्या कार्याची सावली बनून राहीन. दत्ताजीरावांच्या डोळ्यात सुखाश्रू आले. त्यांना आज खऱ्या अर्थाने त्यांचं घर मिळालं होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच रोज नवनवीन हृदयस्पर्शी मोटिवेशनल कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन नक्की दाबा.